डॉमिनोजमध्ये काम करणाऱ्या एका सामान्य युवकाला आयकर विभागाने चक्क 15,48,00,000 रुपये भरण्याची नोटीस जारी केली आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली। चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात धाबा गावातील रहिवासी दिवाकर कुकुडकर याचे 5 वर्षापूर्वी शैक्षणिक दस्तावेज हरवले होते। त्याची त्याने पोलिसात तक्रार देखील केली। त्यानंतर तो गुजरातला भावनानगर येथे कामाच्या शोधात गेला। तिथे त्याला KFC, पिझ्झा हट यासारख्या शोरूममध्ये काम मिळाले। त्यानंतर मागील वर्षी तो यवतमाळ येथे परतला। डॉमिनोजच्या एका शोरूममध्ये तो काम करू लागला। सगळे सुरळीत असताना मागील मार्च महिन्यात त्याला आयकर विभागाची नोटीस मिळाली। प्रारंभी त्याला सुचलेच नाही, पण जाणकारांकडून माहिती घेतली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। त्याने आयकर विभागात जाऊन वास्तविकता सांगितली, पण सकारात्मक उत्तर मिळाले नाही। दिवाकरच्या नावावर शिवाजी ट्रेडिंग नावाची कंपनी दाखवण्यात आली असून GST नोंदणी पण करण्यात असल्याची माहिती इथे त्याला मिळाली। त्यामुळे चक्रावून गेलेल्या दिवाकरने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन देखील दिले। यावर आता काय निर्णय होतो, आयकर विभाग काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। माझं नाव दिवाकर रमेश कुकुडकर आहे। मी धाबा गावचा रहिवासी आहे। धाबा गाव गोंडपिंपरी तालुका आणि चंद्रपूर डिस्ट्रिक्ट। 2014 मध्ये माझे डॉक्युमेंट्स हरवले होते। नवजीवन एक्सप्रेसने मी प्रवास करत होतो बल्लारशामध्ये। तर 2:30 वाजता मी तिथं थांबलो। माझे तिथं सामान सगळे हरवले आणि माझे सगळे डॉक्युमेंट, माझे कपडे, माझे पैसे हरवले तिथं। त्यानंतर मला माहीत झालं की 2022-23 मध्ये मला एक नोटीस आलं होतं की माझ्या नावाने कोणतरी 18-19 मध्ये माझ्या नावानं शिवाजी ट्रेडिंग नावाची कोणतरी कंपनी बनवली आणि माझ्या नावानं 1,29,00,000ची GST अमाऊंट आयकर विभागाने नाही का मला कॉल केला होता। तर ते माझ्या घरी आले होते की त्यांनी म्हटलं की तुझ्या नावावरची 1,29,00,000ची नाही का शिवाजी ट्रेडिंग नावाची कंपनी तुनं ओपन केली आणि तुझ्या नावावर 1,29,00,000 रुपयाची GST अमाऊंट पे करायचं आहे। तर त्यांनी मला बोलवलं। मग मी त्यांच्याकडे गेलो GST ऑफिसला, आयकर विभागाला मी भेट दिली। त्यांनी मग म्हटले की हे खरं काय सांग। तर मग त्यांनी म्हटलं की पोलीस स्टेशनला तक्रार कर, नाही तर तू फसशील, नाही तर तुझ्या नावानं आम्हाला कारवाई करावं लागेल। तर पोलीस स्टेशनला मी तक्रार केली, कुणी माझी पोलीस स्टेशनने तक्रार घेतली नाही, ना धाबा, ना गोंडपिंपरी, ना चंद्रपूर। मग मी चंद्रपूरला SP साहेबांना मी पत्र पाठवलं। मग त्यानंतर मग मी त्यांना लिखितमध्ये दिलं की त्यांनी असं म्हटलं की आम्हाला लिखितमध्ये दे की शिवाजी नावाची ट्रेडिंग कोणतीही कंपनी तुनं बनवली नाही किंवा तुझी याच्यात काही म्हणजे संबंध नाही। तर मी त्यांना लिहून दिलं सगळं की मी माझा सगळा बायोडाटा 2023 पासून तर 2013 पासून 23 पर्यंत जिथं गुजरातला मी काम करत होतो, KFC, पिझ्झा हट, बर्गर किंग, कुठेही, ते सगळं पुरावे त्यांना मी दिलं की मी इथं काम करतो। सगळी सॅलरी स्टेटमेंट सगळ्या गोष्टी मी त्यांना दिलं की मी इथं काम करत होतो। मग त्यांनी मला म्हटलं की आम्ही हे फाईल क्लोज करतो की म्हणजे मग तू सोडून जाशील। मग त्यानंतर माहीत झालं की आणखी 2025 मध्ये असंच नाही का सेम सिनेरिओ झाला आणि माझ्या घरी नाही का असंच लेटर येऊन लागलं। मग मी बाबाला म्हणलं की ते तसं राहू दे की हा हे प्रकरण नाही का वाढत चाललाय म्हणून नाही का मला भीती वाटायला लागली। त्यामुळे मी आज डॉमिनोजमध्ये आता मी जॉब करतो। मी तिथून 12 तारखेला सोडून मी इथं आलो आणि ह्या सर्व काम मी आता करून राहिलो। माझी एवढीच मागणी आहे की ह्या सर्व गोष्टी तातडीने सगळ्या गोष्टी झपाट्याने काहीतरी शोध करावा आणि माझी सुटका या गोष्टीतून व्हावी।